एका पर्वतावर एक जंगली माणूस राहत असतो आणि जो कोण पर्वतावर जातो तो त्याला मारून टाकतो. सगळेजण त्याला घाबरतात, त्याला माउंटन किंग असं म्हणतात. पण कुणाला नाही माहिती, पर्वताचा राजा एक छोटा मुलगा असतो, ज्या गोष्टीमुळे तो माणसाचा राक्षस झालेला असतो. कारण जाणून घ्यायसाठी आपण 15 वर्ष आधी काय झालं ते बघूया. त्या दिवशी माउंटन किंग आणि त्याची बहीण रोज केलेले मांस बनवत असतात. तेव्हा पर्वतावर काही डाकू येतात आणि माउंटन किंगच्या परिवाराला मारून टाकतात आणि माउंटन किंगच्या बहिणीला पण मारून टाकतात. त्या डाकूंनी तोंडाला मास्क लावलेला असतात आणि माउंटन किंगला पण मारायला येत होते ते डाकू. पण पर्वतावरील गोरिला माउंटन किंगला घेऊन जातो व माउंटन किंगचं संरक्षण करतो. मग 15 वर्षानंतर काही डाकू माउंटन किंगला मारायला पर्वतावर येतात. तेव्हा गोरिला त्या डाकूंना खूप मारतो. मग तेव्हा माउंटन किंग येतो, तो पण डाकूंना खूप मारतो. मग नंतर एक छोटी मुलगी दाखवली जाते. डाकूंसोबत तिचे वडील काम करत असतात. पण डाकूंचा राजा छोट्या मुलीच्या वडिलांना म्हणतात की माउंटन किंग आणि गोरिलाने सगळ्या शिपायांना मारून टाकलं, मग तुला का जिवंत सोडलं. यामुळे डाकूंचा राजाला राग येत असतो. मग डाकूंचा राजा वडिलांना त्रास देत असतो. मग छोटी मुलगी तिच्या वडिलांना घेऊन पर्वताकडे जाते, पण तिथे वडील मरून जातात. हे सगळं माउंटन किंग बघतो. मग तो डाकूंना खूप मारतो. पण छोट्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे ती खूप रडती आणि वडिलांचा बदला घ्यायचा निश्चय करते. दुसऱ्या दिवशी डाकू माउंटन किंगला मारायला कुंफू मास्टर बघतो. कुंफू मास्टर पर्वतावर जाते माउंटन किंगला सापडायला. पण माउंटन किंगने पर्वतावर खूप सारे जाळ टाकलेले असतात स्वतःच्या संरक्षणासाठी. पर्वतावरील रोडवर त्या जाळमध्ये छोटी मुलगी फसते. तेव्हा तिला कुंफू मास्टर वाचवते. कुंफू मास्टरला पर्वतावर बघून माउंटन किंगला राग येतो. तेव्हा तो कुंफू मास्टर सोबत मारामारी करतो. त्याच वेळेस गोरिला लहान मुलीला मारण्यासाठी तिच्या मागे पळत असतो. पण अचानक तो चक्कर येऊन पडतो. तेव्हा माउंटन किंग गोरिला जवळ जातो. पण माउंटन किंगला काहीच समजत नाही की गोरिलाला नक्की काय झाले. तेव्हा तो छोट्या मुलीला वाचवायसाठी मदत मागतो. मग तेव्हा लहान मुलगी माउंटन किंगला म्हणते, याला 3 वनस्पतीची पावडर नीट करेल, मी तुला गोरिलाला वाचवायला मदत करेल, तू माझ्या वडिलांचा बदला घ्यायला मला मदत कर. दुसऱ्या दिवशी सकाळी माउंटन किंग आणि छोटी मुलगी औषधी बघायला जातात आणि औषधी घेऊन येतात. मग छोटी मुलगी रोज केलेला मांस बनवते. माउंटन किंगला त्याच्या बहिणीची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. माउंटन किंग आणि मुलगी मस्ती करत असतात. तेव्हा त्यांना कुंफू मास्टर जखमी दिसते. कुंफू मास्टरला खूप राग येत असतो माउंटन किंगचा, कारण कुंफू मास्टरला वाटत असतं हा एक प्रकारचा राक्षस आहे. मग छोटी मुलगी माउंटन किंगला चांगले कपडे घालून आणते, त्याला छानपैकी आवरून आणते. तेव्हा कुंफू मास्टर माउंटन किंगकडे बघत राहते. थोड्या वेळाने माउंटन किंग लहान मुलीला त्याच्या बहिणीचे कपडे देतो घालायला, कारण त्या लहान मुलीमध्ये त्याला त्याची बहीण दिसत असते. माउंटन किंग लहान मुलीला बघून खूप आनंदी होतो. मग लहान मुलगी पण खूप आनंदी होती. मग नंतर ते मांस खातात. दुसऱ्या दिवशी माउंटन किंग लहान मुलीच्या घरी जातो. तेव्हा त्याला डाकूंचा मांस दिसतो. हा मांस बघून त्याला खूप राग येतो आणि तो पर्वतावर जातो आणि त्या छोट्या मुलीला सांगतो, तुझ्या बापाने माझ्या परिवाराला मारून टाकलं, तू इथून निघून जा, तू इथे राहू नकोस. हे ऐकून छोटी मुलगी खूप रडायला लागते आणि तिथून निघून जाते. मग काही वेळेनंतर माउंटन किंगला लहान मुलीची आठवण येते आणि तो लहान मुलीचा शोध घेतो. तेव्हा त्याला लहान मुलगी दिसते. लहान मुलगी माउंटन किंगची माफी मागते. दोघे पण खूप रडतात.